नमस्कार सर्वांना. सकाळची सुरुवात झालेली आहे. ज्या पद्धतीने माझी झालेली आहे तशी प्रिशाची पण झालेली आहे. त्या कारणाने आम्ही तिला तिची आवडची जे गाणे लावून देतो. पहा आमच्या टायमाला कसे होते आणि आत्ता ते जाऊन द्या. ऑफिसचा टाईम झाल्या कारणाने सुप्रियाला मी सांगितले की माझ्या ड्रेसची इस्त्री कर. त्या कारणाने तिने इस्त्री करते, पण तिने मला एक काम लावून दिलं, ते म्हणजे चहा बनवायचं. आता मी सुरुवात केली आहे चहा बनवायला. तिला पण चहा देतो, पण झोळीमध्ये एक वाघ खेळतोय, तो इतका त्रास देत राहतो नेहमी. ते जाऊन द्या. माझी तयारी झालेली आहे. आता मी नाश्त्याची वाट पाहतोय. पाहू बरं सुप्रियाने काय नाश्त्याला बनवलं. अरे वा, माझ्या तर आवडतीचा खूप सुंदर असा नाश्ता बनवलेला आहे. चला पोट भरून खाऊन जाऊया. छान मस्त बनवलेला आहे बरं का. मला ऑफिसला सोडवण्यासाठी सुप्रिया आणि प्रिशा निघाले. चला तर जाऊया ऑफिसला. ऑफिसला जायचं म्हटलं तर माझं विमान 10च्या स्पीडने चालतं. चला तर पोचलो आता ऑफिसला मी. ऑफिसच्या कामानिमित्त निघालो मी आता बाहेर माझ्या 10च्या स्पीडने चालणाऱ्या गाडीसोबत. तर चला तर एक ठिकाणी आलेलो आहे मी. तिथं मी माझ्या सरांना पिक करतो आणि नंतर पुढे जाऊन माझ्या मित्राला पिक करतो. आता आलेलो आहे नाशिक रोडच्या एरियामध्ये. नाशिक रोडच्या एरियामध्ये येता येता आम्ही छान असे गाणे लावलेले. चला तर मित्रांनो आता पुढे जाऊया. आता आम्ही तिघंजणं निघालो आहोत ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर. असा सुनाट रस्ता पाहून गाडी चालवायला खूप मस्त मजा येते बरं का. तुम्हाला पण येत असेल ना. आता मी पोचलेलो आहोत कामाच्या लोकेशनला. आता पाहू शकता पाठीमागं आमचं ते ऑफिस आहे. अवतीभोवतीचा परिसर किती सुंदर आहे. एकदम मोठी जागा आहे बरं का तिथं. तर आता आम्ही निघालेलो आहोत ऑफिसच्या दिशेने. जाताना चेहरे पहा किती फ्रेश होते आणि येताना पूर्ण सर्वांचे चेहरे थकून गेल्यासारखे झाले. आता आपलं विमान वाट बघतंय. आता विमान घ्यायचं आणि घरी जायचं. एक ड्युटी संपली की दुसरी ड्युटी तयारच राहते. प्रिशा ही वाटच पाहत राहते माझी. चला चला तर मित्रांनो, बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.